हे मला कृषी विभागाकडनं जवळपास 50% सबसिडी भेटलेली आहे. तर कृषी विभागात अर्थसहाय्याला लाभल्यामुळे मला ते शक्य झालं करणं. मी सुरुवातीला 2 एकरमध्ये ही शिमला घेतली होती हिरवी आणि 1 एकरच्या पॉलिशमध्ये मी कलर कॅप्सिकम घेतली होती, रेड आणि येलो. पद्धतशीर सुरू झाले ते लागवडीपासून तर काढणीपर्यंत. बाजारभाव, मार्केट तुम्ही व्यवस्थित सगळं झालं आणि चांगला पैसा पण कमवला. याला क्षेत्राची तशी काही आट नाहीये. तुमच्या 1 एकर जरी असेल, 20 गुंठे जरी असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये शेड्यूलची उभारणी करू शकतात. बरोबर. पॉली हाऊसचा 1 एकरसाठी जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च आहे. त्यामध्ये तुम्हाला कृषी खात्यातर्फे तुम्हाला 50% सबसिडी आहे. आपण जर पॉली हाऊस केलं त्यामध्ये पॉली हाऊस 1 एकरची फॉगर सिस्टीम, 1 एकरसाठी इरिगेशन सिस्टीम, तुम्हाला मोटर लागल आणि जर भाजीपाल्यामध्ये म्हणता तर कलर कॅप्सिकम, साधी शिमला मिरची, काकडी, ब्रोकोली, रेड कॅबेज आहे. व्हरायटी अशा पाहिजे, त्यांचं पॉलिनेशन सेल्फ झालं पाहिजे, सेल्फ पॉलिनेशन पाहिजे. पॉली हाऊस मध्ये आपण कलर कॅप्सिकम आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कलर कॅप्सिकम आपल्याला शेड नेटला येणार नाही. त्याचं कारण असं की शेड नेटला ऊन जास्त पडतं. ऊन पडल्यामुळे ते काही म्हणजे येणं शक्य नाही. पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला कष्ट खूप आहेत आणि जास्त क्षेत्रामध्ये आपण कमी उत्पन्न काढतो. इकडे काय माझ्या काही कमी जागेमध्ये उत्पन्न जास्त आहे, तुमचे कष्ट कमी आहेत आणि प्रॉफिट जास्त. नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंग मध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी शेडनेटच्या प्लॉटवरती आलेलो आहे. इथं शिमला मिरचीची लागवड झालेली आहे 2 ते 3 एकरवरती. आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर हा शेडनेट पॉलिहाऊसच्या याच्यावरतीच आपला आधारित व्हिडिओ असणार आहे. सरांचं जे काम आहे शेडनेट आणि पॉलिहाऊसमध्ये ते हे खूप प्रेरणादायी काम आहे. कारण मागील काही वर्षांपासून सरांनी एक 150 ते 200 एकरवरती शेडनेट आसपासच्या शेतकऱ्यांना उभं करून दिलेलं आहे, जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेर. आणि स्वतः सुद्धा 8 ते 10 एकरवरती शेडनेट आणि पॉलिहाऊस दोन्हीही इथं उभारलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रवास आहे सरांचा, म्हणजे एक सुरुवातीपासून त्यांनी कसं या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि आतापर्यंत कशा पद्धतीनं हे उभं केलं, काय अडचणी आल्या, तर हे सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. तर सर नमस्कार. सर्वप्रथम तर आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आणि थोडक्यात एक आपला परिचय आणि आतापर्यंतचा आपला म्हणजे सुरुवात आपण कधी शेतीपासून केली आणि आतापर्यंत आपण हे जे प्रवास आहे एक आपल्याला थोडक्यात एक सांगायच्या मध्ये. माझं नाव परमेश्वर लिंबाजीराव शिंदे, राहणार पोयटाकळी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. एक शेतीची सुरुवात आम्ही 2007 पासून केली. म्हणजे पारंपरिक शेतीला 7 पासून तुम्ही सुरुवात केली? पारंपरिक शेतीला. त्याच्यामध्ये आपण कोणती पिकं घेत होतात पारंपरिक मध्ये? कापूस, ऊस, सोयाबीन, अशाच पिकं. मग आता हे जे पिकं घेत असताना, पारंपरिक पिकं घेत असताना आपण इकडे कशामुळे वळलात किंवा आपल्याला कसं इकडे वाटलं या क्षेत्रामध्ये? या नाशिकमध्ये मी कृषी खात्यात होतो. मी नाशिकमध्ये असताना जरा लोकांच्या व्हिजिट मारल्या. त्यावेळेस त्या ठिकाणी पाहिलं की लोक शेडनेटला चांगल्या प्रकारे कमी जागेमध्ये चांगलं उत्पन्न काढतात. म्हणजे ते पाहून मी इकडे करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आपण नाशिकमध्ये कुठल्या याच्यामध्ये होतं प्रोफेशन मध्ये? ऍग्रिकल्चर ऑफिसर. ऍग्रिकल्चर ऑफिस मध्ये गव्हर्नमेंट थ्रू? हो. म्हणजे त्या याच्यामुळे समजा आपला तिथं विजिट चालू असल्यामुळे आपल्याला हा म्हणजे विचार आला करण्यासाठी स्वतः. हो. मग आपण आता हे शेडनेट किंवा पॉलिहाऊस आहे तर हे आपण स्वतःच्या आता इथं शेतामध्ये केलेलं आहे. हो. तर हे कशा पद्धतीने उभं केलं मग आपण याच्यामध्ये? हे मला कृषी विभागाकडनं जवळपास 50% सबसिडी भेटलेली आहे. तर कृषी विभागात अर्थसहाय्याला लाभल्यामुळे मला ते शक्य झालं करणं. म्हणजे कोणत्या साली केलेलं आपण हे? मी ते आता हे सध्याला मी पोखरामधून केलेले. पोखरामध्ये? पण कुठल्या वर्षी झालेले उभं आपलं? 2021-22. 21-22 ला? पण सुरुवात आपण त्याच वेळेस केली होती का? 21-22 लाच का अगोदर केली होती त्याच्या? ह्या कंस्ट्रक्शनची का? नाही, त्याची सुरुवात मी 2018 पासून केली. 2018 पासून स्वतःच्या शेतामध्ये केलं? हो. किती एकरवरती केलं होतं ते? त्यावेळेस मी 3 एकर मध्ये केलं होतं. 3 एकरवरती? 2 एकर शेडनेट आणि 1 एकर पॉलिहाऊस. मग त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणती पिकं घेतली होती आपण? मी सुरुवातीला 2 एकर मध्ये ही शिमला घेतली होती हिरवी आणि 1 एकरच्या पॉलिश मध्ये मी कलर कॅप्सिकम घेतली होती, रेड आणि येलो. म्हणजे आता तुम्ही सुरुवातीला म्हणजे शिमलाची सुरुवात केली? शिमला केली होती. एकदम म्हणजे पद्धतशीर सुरू झाले ते. लागवडीपासून काढणीपर्यंत. बाजारभाव, मार्केट तुम्ही एकदम व्यवस्थित सगळं झालं आणि चांगला पैसा पण कमवला. आता पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याला आता शेडनेट आणि पॉलिहाऊस तर हे आपण भरपूर क्षेत्रावर तुम्ही स्वतः काम केलेलं आहे. पण आता बरेच शेतकरी आहेत आपल्या जिल्ह्यामधले आहेत किंवा जिल्ह्याच्या बाहेरचे शेतकरी आहेत,
त्यांना सुद्धा या गोष्टी करायच्या असतात, पण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती नसते याच्यामध्ये, कारण खर्च मोठा आहे याच्यामध्ये करण्यासाठी. बरोबर आहे. तर सर्वप्रथम तर आपल्याला शेडनेट किंवा पॉलीहाऊस करण्यासाठी शेतकऱ्यांना उभारणी करण्यासाठी किती खर्च येईल आणि सगळ्यात अगोदर ते याच्यासाठी क्षेत्र किती असायला पाहिजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त? याला क्षेत्राची तशी काही अट नाहीये. हं. तुमच्या 1 एकर जरी असेल, हो. 20 गुंठे जरी असेल, तरी तुम्ही त्याच्यामध्ये शेडनेटची उभारणी करू शकतात. बरोबर. म्हणजे अर्धा एकर क्षेत्र असेल तरी कमीत कमी करू शकतो. करू शकतात. मग याच्यासाठी कुठल्या अवजारांची आवश्यकता आहे किंवा याच्यामध्ये कुठल्या गोष्टी याच्यामध्ये सगळं पाहिजे पूर्ण? त्यामुळे तुम्हाला फक्त पाण्याची व्यवस्था पाहिजे. स्वतःची पाण्याची व्यवस्था पाहिजे. हो. आणि बाकी समजा आपण बाकी सगळं सोबतच हे घेता येईल. कुठलं? हे वस्तू ज्या आहेत त्याच्या लागणाऱ्या हां, पूर्ण ते पूर्ण सोबत भेटून जातं. सोबत भेटून हां, जाते. जसं की ठिबक, पाण्याची टाकी, फॉगर सिस्टीम, इरिगेशन सिस्टीम म्हणजे पूर्ण सेट याचा हो. उभारण्यात कंपनीच देते याच्यासाठी. पूर्ण आपण सप्लाय करतो. बरं. मग आता अर्धा एकरवरती जर आपण विचार केला तर अर्धा एकरसाठी किंवा 1 एकरसाठी पॉलीहाऊसचा किती खर्च येईल आणि शेडनेटचा किती खर्च येईल? पॉलीहाऊसचा 1 एकरसाठी जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च आहे. बरं. त्यामध्ये आणि तुम्हाला हं. कृषी खात्यातर्फे तुम्हाला 50% सबसिडी आहे. 40 लाख जर पकडला तर 50% सबसिडी. हो, म्हणजे 17 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी भेटते. ओके. हां. आणि जर पोखरामध्ये तुमचं गाव असेल, हं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये, ओके. तर तुम्हाला सबसिडीचं हे 75% सबसिडी तुम्हाला. बरं. तर पोखरामध्ये 25 ते 26 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी भेटून जाईल. बरं. पोखरामध्ये गाव असेल तर आपल्याला सबसिडी जास्त आहे. जास्त आहे. पण महा-डी-बी-टीमध्ये कमी आहे. कमी येईल थोडीशी. 50%च. बरं. पण 1 एकरचा खर्च जर काढला तर शेतकरी मित्रांनो 35 लाख ते 40 लाखापर्यंत येऊ शकतो याला. आणि त्यातून आपल्याला जशी योजना आपल्याला घेता येईल त्याच्यातून आपण याचा फायदा मिळवू शकतो या योजनेचा. तर सर ह्या जे योजना आहेत तर याच्यासाठी काय कागदपत्र काय लागतात आणि याचं सहकार्य कोण करतं हे करण्यासाठी? यासाठी तुम्हाला 7/12 होल्डिंग घेऊन एक ऑनलाईन अर्ज करणे. हो. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कृषी खात्याअंतर्गत तुम्हाला सँक्शन भेटतं. बरोबर. आणि सँक्शन भेटल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये शेडनेट किंवा पॉलीहाऊसची उभारणी करू शकता. सँक्शन झाल्याच्या नंतर उभारणी करायची हो. आणि त्याचा जे खर्च लागणार आहे ते आपल्याला अगोदर 100% करावं लागणार आहे का? अगोदर शेतकऱ्याला 100% खर्च करणे. हो. त्यानंतर अधिकारी तपासणी करून तुमच्या खात्यावर शासकीय सबसिडी जमा करणार. बरं. त्याच्यानंतर तरी नंतर कालावधी किती लागतो त्या सबसिडीसाठी अंदाजे? अंदाजे जर पोखरा स्कीम असेल तर जवळपास एक 3 महिने 3 महिने सरासरी. आणि महा-डी-बी-टी असेल तर 3 ते 6 महिने. म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला सबसिडी आपल्या हां, कारण खात्याला कधी येऊन जाते. निधी असतो नसतो कधी. बरोबर. त्यामुळे थोडंफार एक मागे-पुढे होऊ शकतं. मग 3 महिने ते 1 वर्ष आपण याला पकडू शकतो कालावधी. हो. बरं. तर बरं आता हे जे 35 ते 40 लाखाचा खर्च होतोय त्याच्यामध्ये आपल्याला 1 एकरचं जर पकडलं तर काय वस्तू येतात आपल्याला? आपण जर पॉलीहाऊस केलं त्यामध्ये पॉलीहाऊस, 1 एकरची फॉगर सिस्टीम, बरोबर. 1 एकरसाठी इरिगेशन सिस्टीम, हं. तुम्हाला मोटर लागेल, त्याच्यामध्ये येईल मोटर काय? मोटर येईल बरं. आणि सपोर्ट सिस्टीम. सपोर्ट सिस्टीम आणि पाण्यासाठी जे हे टँक लागतात आपल्याला टाक्या. पाण्यासाठी तुम्हाला 2 वॉटर टँक भेटणार. ते किती कॅपॅसिटीचे असणार? 12,000 लिटर. दोन्ही मिळून 12,000 लिटर. हां, दोन्ही मिळून 5-5च्या 2 भेटणार ओके. आणि एक 2,000 ची भेटणार. बरं. हे याच्यासोबत टँक आलं. हो. बरं. आता याच्यामध्ये आता एखाद्या शेतकरी बांधवांनी हे जरी केलं तर याच्यानंतर आता आपल्याला पिकं काढायची असतील. आता हे अनुदान आणि योजना झालं. हो. पण याच्यानंतर आपल्याला शेतकरी बांधवांना जर उभा झाल्याच्या नंतर पीक घ्यायचं असेल तर कोणकोणती पिकं याच्यामध्ये घेता येतील? म्हणजे भाजीपाल्याची असतील किंवा इतर काही फुलांची असतील? यामध्ये तुम्हाला फुलं सुद्धा घेता येईल तुम्हाला. हो. फुलामध्ये जरबेरा आहे, कार्नेशन आहे, बरोबर. अँथोरियम आहे, जिप्सोफिल आहे, ओके. डच गुलाब आहे. आणि जर भाजीपाल्यामध्ये म्हणता तर कलर कॅप्सिकम, साधी शिमला मिरची, बरं. काकडी, ब्रोकोली, बरं. रेड कॅबेज आहे. बरं. आता ही जी पिकं आहेत तर ओपन स्पेसमध्ये चालणाऱ्याच व्हरायट्या चालतात का याच्यासाठी काही वेगळ्या नाही. व्हरायट्या? याच्यामध्ये आपल्याला काय एक व्हरायटी अशा पाहिजे त्यांचं पॉलिनेशन सेल्फ झालं पाहिजे. बरं. सेल्फ पॉलिनेशन पाहिजे. सेपरेट व्हरायट्या त्यांच्यामध्ये. हो, अलग व्हरायटी त्याच्या. बरं. आता पीक एखादं घेतलं याच्यामध्ये पण याच्यासाठी आता व्यवस्थापन करण्यासाठी किंवा काही तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं जातंय तर ते कशा पद्धतीने आणि कुठल्या वस्तू याच्यामध्ये वापरल्या जातात? म्हणजे आपण याला सुरुवातीला आपल्याला आता 1 एकर समजा शिमला मिरची करायची आहे. ओके. तर याच्यासाठी काय अवजार याच्यासाठी आपल्याला घ्यावे लागतील? काय लागेल याच्यासाठी? अवजार तसे काय फारसे लागत नाही काही याला. जर पॉवर टिलर असेल तर बेड वगैरे तुम्ही चांगल्या प्रकारे जशी पाहिजे तशी बेड तुम्ही पाडू शकता. पॉवर टिलरने? हो. नसेल तरी पडता बेड पण तेवढं काही खास पडणार नाही. बरं. म्हणजे एक पॉवर टिलर याच्यासाठी आवश्यक राहील आपल्याला. आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही लागेल का? नाही, अजून काही लागणार नाही. मग ड्रिप सिंचन तर आपल्याला सोबतच येते. आपण सोबत येते. पॉलीहाऊस बद्दल समजा उभारणी करण्यासाठी जे आपण जाणून घेतलेली माहिती. हो. पण आता
काही शेतकऱ्यांना आपण आता नवीन असतील तर त्यांना हा पण आपल्याला फरक सांगावा लागेल, किंवा पॉलीहाऊस आणि शेडनेट हे दोन्ही मध्ये काय फरक आहे? पॉली हाऊस मध्ये आपण कलर कॅप्सिकम आपण त्याच्यामध्ये घेऊ अच्छा. शकतो. हो. तर कलर कॅप्सिकम हे आपल्याला शेड नेटला येणार नाही. त्याचं कारण असं की शेड नेटला ऊन जास्त पडतं. बरं. ऊन पडल्यामुळे ते काही म्हणजे येणं शक्य नाही. मग आपण आता हे पॉलीहाऊस आहे का शेडनेट आहे आपलं? हे शेड नेट हाऊस शेडनेट आहे. बरं, त्याच्यामध्ये आता म्हणजे शेडनेट मध्ये तर कलर चालणार नाहीये. येतं, पण त्याला आपल्याला डबल लेअर करावं लागेल. आता हे जे आहे तर ही हा. कुठली व्हरायटी आहे आणि याचं उत्पादन कसं आहे आपलं? ही व्हरायटी आपली इंडस 11 आहे. तर याला इंडस 11 म्हणजे काय चालते व्हरायटी व्यवस्थित का काय वाटतं? चालते अनुभव चालते कसा? चालते. आता बघून तर आपल्याला ही व्यवस्थित वाटते. हो. आता पूर्ण किती क्षेत्र आहे आपलं याचं? पूर्ण क्षेत्र आपलं 1 एकर. 1 एकरचं क्षेत्र आहे. हो. बरं, ते इकडं पण आहे व्यवस्थित. हे म्हणजे इंडस 11चं 1 एकर आहे, पण पूर्ण क्षेत्र किती आहे आपलं याचं? पूर्ण क्षेत्र आपलं इथं 8 एकर. मिरचीच पूर्ण आहे का? मिरची पूर्ण आपल्याकडं 2 एकर आहे. 2 एकर मिरची. हो. बरं, आणि ती व्हरायटी कुठली आपली? दुसरी व्हरायटी आपली पॅलेडियन सिजंटा कंपनीची. बरं, मग 8 एकर क्षेत्रामध्ये दुसरं काय पिकं घेता आपण? 3 एकर काकडी आपली. 3 एकर आता आहे? हो, आता आहे. बरं, ठीक आहे. ही माझ्या पॉलिहाऊस मधील काकडी आहे. सरासरीला आज लावून झाली तर 30 दिवस पूर्ण झाले. तर हे पिकाचा कालावधी 3.5 महिने आहे. 3.5 महिन्यात मला या काकडीतून जवळपास 45 ते 50 टन उत्पन्न होईल. बरं, व्हरायटी कुठली? व्हरायटी वेलकम सीडची सुजाता. बरं, ही जी व्हरायटी बाहेर चालते का फक्त पॉलीहाऊसला? नाही, फक्त मध्येच पॉलीहाऊससाठी सेपरेट व्हरायटी. स्पेशल. पूर्ण कालावधी या व्हरायटीचा किती पूर्ण? 3.5 महिने. 3.5 महिन्यामध्ये पूर्ण निघून जाते हार्वेस्टिंग. पूर्ण निघून जातं. पूर्ण उत्पादन किती म्हणले 3.5 महिन्याचं? जवळपास 50 टन. बरं, आणि ह्या व्हरायटीला मार्केट कुठलं आहे? मार्केट परभणी, लातूर. बरं, सरासरी भाव किती मिळतो या व्हरायटी? आता सध्याला भाव चालू आहे 25 रुपये. ऍव्हरेज भाव हाच राहतो का? ऍव्हरेज भाव 12 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत. बरं, मग आता म्हणजे काकडीचा जर विचार केला पॉलीहाऊस मध्ये, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत खर्च किती होतो, म्हणजे आणि उत्पादन खर्च, आणि याचं उत्पन्न किती मिळतंय पूर्ण? काकडीला सरासरी एक पूर्ण खर्चाचा विचार केला तर एक 50 ते 60 हजार रुपये खूप झाला खर्च. शेवटपर्यंत फर्टिलायझर आलं, फवारण्या आल्या, फवारण्या खर्च सगळं आलं, कारण मल्चिंग वगैरे लागत नाही याला? नाही, मल्चिंग टाकत नाही आपण. आणि उत्पन्न किती पूर्ण याचं? उत्पन्न 5 ते 6 लाख रुपये. एक सरासरी भाव आपण जर 15 रुपये पकडला तर 5 ते 6 लाख रुपये 3-3.5 महिन्याच्या कालावधी मिळते. हो. बरं, कंपल्सरी मिळते का, काय अडचणी? कंपल्सरी तसे आपल्याकडे पावत्या पण आहेत पावत्या. खूप परवडणारं पीक आहे, म्हणजे शिमल्यापेक्षा चांगलं वाटतंय. चांगलं पीक आहे, सोपं आहे. बरं, ठीक आहे. याच्या आता पॉलीहाऊस मध्ये जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च होते, पण शेडनेट साठी समज खर्च याच्यामध्ये कमी येईल थोडा. शेडनेटला खर्च आपल्याला जवळपास 24 लाखापर्यंत जाईल. 24 ते 25 लाखापर्यंत 1 एकरचा. बरं, आणि त्याच्यामध्ये सबसिडी किती असेल? 50%. 50% सेमच याचं? सेम. बरं, ठीक आहे. तर याच्यानंतर आता शेवटचं असं आहे की बाबा, आता हे पॉलीहाऊस मध्ये किंवा शेडनेट मध्ये आपण उत्पादन घेतोय भाजीपाल्याचं किंवा मिरची पिकाचं, तर पारंपरिक मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला कष्ट खूप आहेत आणि जास्त क्षेत्रामध्ये आपण कमी उत्पन्न काढतो. इकडे काय माझ्या काही कमी जागेमध्ये उत्पन्न जास्त आहे, तुमचे कष्ट कमी आहेत आणि प्रॉफिट जास्त आहे. कारण क्वालिटी मालाची चांगली मिळणार. क्वालिटी भेटते, तर क्वालिटी असेल तर मार्केटला भाव भेटतो. बरं, आता सरासरी म्हणजे एकतर फवारण्या कमी लागत असतील इथं? फवारण्या कमी लागतात. ह्या पिकाला किती फवारण्या घेतल्या आपण आतापर्यंत? याला आपण जवळपास ह्या प्लॉटला जवळपास 58 दिवस झाले त्याला आपले. तर 58 दिवसात आपल्याला जवळपास 6 फवारण्या केल्या आपण याला. 6 फवारण्या घेतल्या आतापर्यंत. बरं, पण पारंपरिक जर आपण ओपन मध्ये जर केलं आपण, तर एक तर फवारण्या जास्त करावं लागतात आणि गॅरंटी पण नाही की माल येईल, टिकल का नाही, किंवा प्लॉट टिकल का नाही. प्लॉट टिकन करायची काही गॅरंटी नसते. बरोबर आहे. एक तर सकिंग पेस्टचा अटॅक जास्त असतो बाहेर, त्यानंतर दुसरं वातावरणातून नैसर्गिक पण टिकू शकत नाही, कारण सेन्सिटिव्ह पीक आहे ते मिरचीचे आणि शिमला असेल असे. आता याच्यानंतर आपलं असं आहे की काही म्हणजे आपला जो अनुभव आहे आतापर्यंतचा शेतकरी बांधवांना सांगा. आता आमचा अनुभव असा म्हणजे ओपनची शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जर शेडनेट केले तर शेतकऱ्यांना कमी जागेमध्ये कमी वेळामध्ये जास्त पैसे शेतकरी कमवू शकतो. बरं, आता एक शेतकरी बांधवांना एखाद्या जर करायचं असेल, आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्या संपर्काची आवश्यकता आहे. तर आपला नंबर सांगू शकतात? जर कुणाला वाटलं शेडनेट वगैरे काय त्यांना काही करायचं आहे तर माझा नंबर आहे 9420818266 श्री महालक्ष्मी ॲग्रो पाथरी. तर शेतकरी बांधवांनो, सर मागच्या 2017-18 पासून या पॉलीहाऊस आणि शेडनेट क्षेत्रामध्ये काम करत आहेत.
जवळपास 150 किती क्षेत्रावरती सर आपण बनवले आतापर्यंत? 150-200 एकर पर्यंत. 150 ते 200 एकरवरती पॉलिओस आणि शेडनेटची उभारणी केलेली आहे. त्याच्यामुळे एक चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि पॉलिओस किंवा शेडनेट करण्यासाठी जे काही तुम्हाला वस्तू लागतील, ज्या काही अनुदान असेल, सरकारी योजना असतील, याच्यामध्ये सुद्धा पूर्ण सहकार्य सरांचं मिळतं. त्याच्यामुळं काही अडचण येत नाही. आणि आपल्याला जर उभारणी करायची असेल तर नक्की सरांशी संपर्क करा. तर आता हे जे आपण उत्पादन घेतोय, हो. याचा माल आपण कुठं विकतोय? मार्केटमध्ये कसं काय? याचा माल आपण सध्याला विकतोय परभणीला, लातूर, बरं. औरंगाबाद. बरं, म्हणजे बाहेर माल जातो याचा. हो. बरं, काही अडचणी याच्यामध्ये येत आहेत का आता सध्या? काय आल्या काही अडचणीच्या अगोदर? नाही, आजपर्यंत कुठल्या प्रकारची काही अडचण नाही आली आम्हाला. बरं, बरं. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा पूर्ण व्हिडिओ आहे. कारण आपल्याला शेडनेट आणि पॉलिओसबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती हवी असते, पण माहिती उपलब्ध होत नाही. त्या उद्देशानेच आपला हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे. सर, खूप चांगली माहिती आपण दिलेली आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो, भेटूया एखाद्या चांगल्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.